नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्य विधिमंडळाचाच अभ्यास करणार आहोत। लास्ट लेक्चरमध्ये आपण राज्य विधिमंडळाची कशी रचना आहे, विधानसभा, विधान परिषदेचा अभ्यास केलेला, विधान परिषदेची स्थापना किंवा एखाद्या राज्यामधून विधान परिषद कशा प्रकारे रद्द केली जाते या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला। आता आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्य विधिमंडळाचाच अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये राज्य विधिमंडळामध्ये कोणकोणते सदस्य असू शकतात, त्यांच्या पात्रतेच्या, अपात्रतेच्या अटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सभापती। बऱ्याच वेळेला ना परीक्षेला सभापतींवर प्रश्न विचारला जातो। त्याचबरोबर महाराष्ट्राशी रिलेटेड जर काही सभापती असतील करंट मध्ये किंवा पहिले सभापती कोण होते आपल्या विधानसभेचे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। ओके, सो लेक्चर मध्ये तसं तर मी तुम्हाला सांगणार आहे की नक्की कशा कशा पॉइंट ऑफ व्ह्यूने आयोग प्रश्न विचारत असतं। सो आपल्याला सध्या आजच्या लेक्चर मध्ये सदस्य आणि सभापतींचाच अभ्यास करायचा आहे। आपला ना राज्य विधिमंडळावर अजून एक लेक्चर होईल ज्याच्यामध्ये आपण कायदे निर्मिती किंवा राज्यपालांना राज्य विधिमंडळाच्या कायदे निर्मितीमध्ये कोणते अधिकार आहेत त्यावर डिस्कस करायचं आहे। ओके, सो मग सुरुवात करूया आपण आपल्या लेक्चरला। आपण बघितलेलं की विधानसभेमध्ये किती किती सदस्य असतात, तर महाराष्ट्रामध्ये जी विधानसभा सदस्य संख्या आहे ती आहे 288। पुढे जाऊन कदाचित ही सदस्य संख्या आपल्याला बदललेली दिसू शकते। विधान परिषदेमध्ये किती सदस्य असतात, एक तर मिनिमम 40 सदस्य असले पाहिजेत किंवा जेवढे विधानसभेचे सदस्य आहेत त्याच्या 1/3 1/3 सदस्य संख्या विधान परिषदेमध्ये असली पाहिजे। आणि विधानसभेची सदस्य संख्या किती होती, तर 60 ते 500 पर्यंत असू शकते। ओके, पण तरी सुद्धा काही राज्यांमध्ये आपल्याला 60 पेक्षा कमी विधानसभा सदस्य बघायला मिळते, जसं त्यामध्ये गोवा आहे, मिझोराम, त्याप्रमाणे मेघालय। तर हे असे काही राज्य आहेत की जिथे 60 पेक्षा कमी सदस्य संख्या आहे। ओके, सो या पद्धतीचे प्रश्न आयोग विचारत असतो। मग आता विधानसभेमध्ये जे सदस्य असतात किंवा विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो कसा असतो। विधानसभा आणि विधान परिषद जसं मी तुम्हाला सांगितलं संसदेप्रमाणेच काम करतं। जसं केंद्रामध्ये लोकसभा आहे तशी विधानसभा आहे आणि जशी केंद्रामध्ये राज्यसभा आहे तशी विधान परिषद आहे। मग सेम जशी लोकसभेचा कार्यकाळ असतो तसाच कार्यकाळ विधानसभेचा सुद्धा असतो। मग विधानसभेचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो, 5 वर्षांचा। निवडणुका होतात आणि निवडणुकांनुसार मग ते 5 वर्ष असतात। जसं आपल्या महाराष्ट्राच्या ज्या शेवटच्या निवडणुका आहेत त्या 2021 मध्ये झालेल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये, ठीक आहे। मग तेव्हापासूनचे 5 वर्ष मोजले जातील। मग ज्या पुढच्या निवडणुका आहेत त्या 5 वर्षांनी कंडक्ट केल्या जातील, म्हणजेच विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो। ठीक आहे, समजा विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षांचा आधीच विसर्जित करायचा असेल, विधानसभा आधीच विसर्जित करायची असेल तर तो अधिकार कोणाला आहे, तो अधिकार आहे राज्यपालाला। आणि बघा विधानसभा विसर्जित करणे हा राज्यपालाचा स्वविवेकाधिकार आहे। यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतो, हे मी तुम्हाला राज्यपालांचा अभ्यास करताना सांगितलेलं। किंवा राज्यपालांना जे सीएम आहेत म्हणजेच मुख्यमंत्री आहेत ते शिफारस करू शकतात किंवा सल्ला देऊ शकतात की आता विधानसभा विसर्जित करायची आहे। ठीक आहे, प्लस बघा आणीबाणीच्या कालखंडामध्ये विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो एकेका वेळी एकेका वर्षाने वाढवता येऊ शकतो। ठीक आहे, आता बघा 2019 मध्ये निवडणुका झालेल्या आहेत म्हणजे याचा कार्यकाळ असणार आहे 2024चा। समजा 2024 मध्ये राष्ट्रीय आणीबाणी लागली, बघा इथे फक्त राष्ट्रीय आणीबाणी सांगितलेलं आहे, राष्ट्रपती राजवट नाही। तर इथे राष्ट्रीय आणीबाणी लागली, मग संसद काय करू शकते, विधानसभेचा जो कार्यकाळ आहे तो 1 वर्षाने एका वेळेला वाढू शकते। समजा 2025 पर्यंत वाढवला, मग आता 2025 पर्यंत विधानसभेचा 1 वर्ष कंप्लीट झाला म्हणजे 6वा वर्ष कंप्लीट झाला, तर पुढे काय करता येईल, तर पुढे परत तसा ठराव 1 वर्षासाठी पारित करावा लागतो। म्हणजे प्रत्येक वेळेला एका वर्षांनी असं नाही संसद करू शकत की डिरेक्टली 2 वर्ष हा विधानसभेचा कार्यकाळ वाढवला किंवा डिरेक्टली अजून 5 वर्ष विधानसभेचा कार्यकाळ वाढवला, तसं नाहीये। राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात 1 वर्षापर्यंत वाढवू शकला जातो। ठीक आहे, राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तसं तर कशी तरतूद आहे की कनिष्ठ सभागृहांचा जो कार्यकाळ आहे तो राष्ट्रीय आणीबाणीच्या वेळेला 1 वर्षाने वाढवता येतो। मग कनिष्ठ सभागृह कोणकोणते आहेत आपल्या देशामध्ये, एक आहे लोकसभा आणि दुसरं आहे ते म्हणजे विधानसभा। म्हणजे दोघांचाही कार्यकाळ राष्ट्रीय आणीबाणीच्या कालखंडामध्ये एकेका वेळेला 1 वर्ष वाढवता येतो, ते सुद्धा संसदेच्या कायद्याने। संसदेच्या कायद्याने याचाच अर्थ होतो की संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये
हा ठराव पारित करावा लागतो, तो कायदा पारित करावा लागतो. मग आपण बघितलं की विधानसभेचा कार्यकाळ कसा असतो, एकतर पूर्ण 5 वर्ष कंप्लीट करावी लागतात आणि प्लस विधानसभा विसर्जित होते. पण तिथेच विधान परिषद विसर्जित होते का? नाही. राज्यसभेप्रमाणेच काम करते, मग राज्यसभा विसर्जित होते का? नाही. मग विधानसभा सुद्धा सेम तसंच आहे, अजिबात विसर्जित होत नाही. ते एक स्थायी कायम स्वरूपी सभागृह आहे आणि दर 2 वर्षांनी 103 सदस्य, 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि नवीन त्या जागी 1/3 सदस्यांची नियुक्ती केली जाते. विधान परिषदेमध्ये सदस्य कसे निवडून दिले जातात ते आपण ऑलरेडी आधीच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की कशा प्रकारे हे सभासद निवडून दिले जातात. जे 1/6 सदस्य आहेत ते राज्यपालांकडून आणि जे 5/6 सदस्य आहेत ते वेगवेगळ्या भागातून निवडून दिले जातात. जसं पदवीधर मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ, विधानसभेमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडून दिले जातात. तर याच्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा किती किती लोक विधान परिषदेमध्ये कुठून कुठून निवडून दिले जातात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आयोग बऱ्याच वेळेला मल्टीलायनर्स मध्ये त्याच्यावर प्रश्न विचारतं. आणि बघा मल्टीलायनर्स मध्ये जर विधान परिषदेच्या सदस्यांवर प्रश्न विचारलं तर एकदम सिंपल आहे, लगेचच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर आलं पाहिजे. ओके, सो हे जे सदस्य आहेत त्यातले 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि हे असं 2-2 वर्ष करून एका सदस्याचा कार्यकाळ होतो 6 वर्षांचा. निवृत्त होणारे जे सदस्य आहेत ते कितीही वेळा निवडणुकीसाठी पात्र असतात. ओके, जसं विधानसभेमध्ये सुद्धा एखादा सदस्य, त्यालाच आपण म्हणतो आमदार, कितीही वेळा निवडणूक लढवू शकतो, त्याचप्रमाणे विधान परिषदेचे जे सदस्य आहेत जर ते निवृत्त होतात तर परत विधान परिषदेच्या सदस्यत्वासाठीची निवडणूक लढवू शकतात. बघा, ही जी निवडणूक होते विधान परिषदेच्या सदस्यांसाठीची ती अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय मतदान पद्धतीने होणारी निवडणूक आहे. ओके, आता विधिमंडळाचं जर सदस्यत्व मिळवायचंय, विधिमंडळ म्हणजे ते दोन्ही सभागृह आहे, विधानसभा आणि विधान परिषद, तर त्यामध्ये कशा प्रकारे सदस्य निवडून दिले जाऊ शकतात किंवा त्यासाठी पात्रतेच्या अटी काय आहेत. सो सर्वात पहिल्यांदा एकतर ते भारताचे नागरिक असले पाहिजेत. निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले शपथपत्र त्यांनी सादर केलं पाहिजे. त्याचबरोबर आता वयाची मर्यादा काय आहे, तर विधान परिषद 30 वर्ष वय आहे आणि विधानसभा 25 वर्ष. लोकसभेमध्ये 25 आहे, राज्यसभेमध्ये 30 आहे. जसं बघा मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये सांगितलेलं की जे राज्यसभा आहे ते वृद्धांचं सभागृह मानलं जातं, एजेड लोकांचं सभागृह मानलं जातं. का? कारण की लोकसभेपेक्षा 5 वर्ष जास्त वयाची पात्रता त्यांना लागते. सो इथे विधिमंडळाच्या बाबतीत म्हाताऱ्यांचं सभागृह कोणतं आहे, तर ते म्हणजे विधान परिषद. ओके, 25 आणि 30 हा आकडा लक्षात ठेवा. संसदेने वेळोवेळी ज्या काही पात्रतेच्या अटी ठरवल्या असतील तर ते निकष त्यांना पूर्ण करावे लागतात. जसं संसदेने लोकप्रतिनिधी कायदा तयार केलेला आहे, हा लोकप्रतिनिधी कायदा खासदारांसाठी सुद्धा तोच आहे आणि आमदारांसाठी सुद्धा तोच आहे, हे लक्षात ठेवा. त्यातच दिलेला आहे लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधल्या पात्रतेच्या अटी. मग आता त्यामध्येच लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये बऱ्याचशा अटी दिलेल्या आहेत. जसं बघा, लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये ना पात्रतेच्या अटी मोजून 2 ते 3 आहेत, पण अपात्रतेच्या अटी भरमसाठ आहेत. ते आपण ऑलरेडी संसदेचा अभ्यास करताना बघितलेलं आहे. आपण सदस्यांच्या पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या अटींवर पूर्ण एक लेक्चर घेतलेलं आहे डिटेलमध्ये. जर तुम्हाला अजून छानसं समजून घ्यायचंय तर ते लेक्चर नक्की बघा. ओके, सो यामध्ये काय दिलेलं आहे स्पेसिफिकली विधानसभेच्या बाबतीत हे लक्षात ठेवा. राज्यातील विधानसभा मतदारसंघात मतदार म्हणून नोंदणी आणि नामनिर्देशित करण्यासाठी राज्याचा निवासी असला पाहिजे. जर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये त्याला निवडणूक लढवायची असेल तर तो राज्याचा निवासी असला पाहिजे. ओके, हे लक्षात ठेवा. आणि आरक्षित जागांसाठी तो निवडणूक लढवणारा असेल, जर समजा अनुसूचित जातीसाठी राखीव जागा असतील तर अनुसूचित जातीचा तो असला पाहिजे आणि ती जागा जर अनुसूचित जमातीसाठी राखीव असेल तर तो अनुसूचित जमातीमधून राखीव असला पाहिजे. ओके, या गोष्टी लक्षात ठेवा. तो समजा जनरल कॅटेगरीमधून असला तर त्या जागेवर त्याला निवडणूक लढवता येणार नाही. पण अजून एक पॉइंट आपण इथे क्लिअर केलेला की अनुसूचित जातीचा जो सदस्य आहे किंवा अनुसूचित जमातीचा जो सदस्य आहे तो इतर जागांवर निवडणूक लढवू शकतो, पण राखीव जागांवर जर निवडणूक लढवायची असेल तर त्याला अनुसूचित जाती किंवा जमातीचा सदस्य असावा लागेल. इतर व्यक्ती त्या जागेवर निवडणूक लढवू शकत नाही. ओके, आता आपण बघूया की अपात्रतेच्या अटी काय आहेत. तर ह्या ज्या अपात्रतेच्या अटी आहेत ना त्या लोकप्रतिनिधी कायद्यामध्येच दिलेल्या आहेत. जसं सर्वात पहिल्यांदा तो कोणत्याही लाभाच्या पदावर नसला पाहिजे. यालाच आपण काय म्हणतो,
की प्लेस ऑफ प्रॉफिट. ओके, म्हणजेच लाभाच्या पदावर याचाच अर्थ तो कोणत्याही सरकारी नोकरीमध्ये नसला पाहिजे, असंतुलित मनाचा नसला पाहिजे, त्याचप्रमाणे भारताचा नागरिक नसेल. जर समजा भारताचा नागरिक नसेल किंवा भारताचा नागरिक होता आणि त्याने स्वतःच्या इच्छेने जर भारताच्या नागरिकत्वाचं त्याग केला असेल किंवा दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल तर तो तसाही भारताचा नागरिक राहत नाही ना. मग तो कशी काय निवडणूक लढवू शकतो? आपल्याला तर पात्रतेच्या अटीमध्येच ऑलमोस्ट सगळ्या निवडणुकांसाठी पहिली जी अट असते ती हीच असते की तो व्यक्ती भारताचा नागरिक असला पाहिजे. त्याच्यानंतर लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्यानुसार तो अपात्र असेल. ओके, सो लोकप्रतिनिधी कायद्यामधल्या अटी, या अपात्रतेच्या अटी, लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये दिलेल्या पात्रतेच्या अटी या लोकसभेच्या सदस्यांना, राज्यसभेच्या सदस्यांना आणि त्याचप्रमाणे विधानसभेच्या सदस्यांना सुद्धा सारख्याच आहेत. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून घ्यायचंय तर मी आता सुद्धा सजेस्ट करेल की ते लेक्चर नीट समजून घ्या. ओके, आता परत परत सांगितलं तर आपला उगाचच टाइम वेस्ट होईल. त्यापेक्षा तुम्ही ते लेक्चर एकदा बघितलं किंवा ते लेक्चर जर तुमचं चांगलं झालं असेल तर आता तुम्हाला या सगळ्या गोष्टी नीट समजल्या असतील. ओके, आता आपण वळूया पुढे. सदस्य तर झालं की सदस्य कोण असू शकतं, त्यांच्या पात्रतेच्या आणि अपात्रतेच्या अटी. ओके, मग आता जसं लोकसभेमध्ये सभापती असतात ना त्याचप्रमाणे विधानसभेचा एक सभापती असतो, विधान परिषदेचा अध्यक्ष असतो. आता विधान परिषद ज्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे त्या राज्यांमध्येच अध्यक्ष उपाध्यक्ष असणारे ना, जसं 6 राज्यांमध्येच हे विधान परिषदा अवेलेबल आहेत सध्या तरी. पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा होते पण जम्मू काश्मीर सध्या तरी केंद्रशासित प्रदेश आहे, अजून तर तिथे विधानसभा सुद्धा स्थापित झालेली नाहीये, त्यामुळे तो प्रश्न निर्माणच होत नाही. ओके, मग अच्छा मला सांगा कमेंटमध्ये की कोणकोणते हे 6 राज्य आहेत की जिथे विधान परिषदा सध्या अस्तित्वात आहेत. पुढे जाऊन आपल्याला कदाचित असं बघायला मिळू शकतं की तिथे विधानसभा असू शकतात. तुम्हाला इथे तामिळनाडूमध्ये सुद्धा विधान परिषद असावी असा एक ठराव संमत करण्यात आलेला आहे, पण अजून त्याच्यासाठी एक ना पत्र काढावं लागतं, तर ते पत्र अजून आलेलं नाहीये राष्ट्रपतींकडून. अच्छा, विधानसभेचा सभापती कोण निवडून देतात? तर विधानसभेचा सभापती त्याला निवडून देतात म्हणजे जेव्हा निवडणुका होतात. ओके, पहिली बैठक बसते तर त्या पहिल्या बैठकीमध्ये राज्यपाल ठरवतात की या डेटला तुम्ही एकत्र मिळून ठरवू शकता की कोण विधानसभेचा सभापती असतील. म्हणजे विधानसभेचा सभापती कोण असावा त्याच्यावर एक वोटिंग होते आणि जे सदस्य आहेत, जे आमदार आहेत ते आपल्यामधून एकाची विधानसभा सभापती म्हणून नियुक्ती करतात. तुम्हाला माहितीये सभापतींवर एक प्रश्न 2019च्या आय थिंक STI ला विचारण्यात आलेला, त्याच्यामध्ये एक सेंटेन्स टाकण्यात आलेलं की विधानसभेच्या सभापतीची नियुक्ती केल्यानंतर जर तो सदस्य नसेल विधानसभेचा, ओके बघा, जर तो सदस्य नसेल विधानसभेचा तर पुढच्या 6 महिन्यांमध्ये त्याला विधिमंडळाचं सदस्यत्व मिळवावं लागतं. तर हे विधान योग्य असेल का? ऑब्व्हियसली नाहीये. विधानसभेच्या सभापतींची जेव्हा नियुक्ती केली जाते तर पहिलीच अट काय की आपल्यामधून एकाची, जे निवडून आलेले सदस्य आहेत ते आपल्यामधून एकाची सभापती नियुक्ती करतात. मग असं कसं काय असू शकतं की जो सदस्यच नाहीये तो सभापती असू शकतो? नाही असू शकत. मग ते विधान तसंही तिथे चुकीचं होतं. म्हणजे बघा थोडंसं जम्बलिंग करून अशा प्रकारे प्रश्न विचारले जातात, कारण की आपण ज्या वेळेला मंत्रिमंडळाचा अभ्यास केलेला त्यावेळेला काय बघितलेलं की मंत्र्यांची नियुक्ती तर केली जाते, मग ते अगदी राज्याच्या विधिमंडळामध्ये असू दे किंवा संसदेमध्ये असू दे, मंत्र्यांची नियुक्ती केली जाते. जर तो कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तरी सुद्धा नियुक्ती केली जाते. त्यानंतर त्याला 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये कोणत्या तरी एखाद्या सभागृहाचं सदस्यत्व मिळवावं लागतं. आता सभापती हे मंत्री असतात का? नसतात. नेहमीच मंत्री असतील असं नाहीये. मग त्यामुळे मंत्र्यांचा जो क्रायटेरिया आहे तो इथे लागू होत नाही. जे सदस्य आहेत तेच आपल्यामधून सभापतीची नियुक्ती करतात. ठीक आहे, त्यांची मुदत किती असणार आहे? तर जेवढा विधानसभेचा कार्यकाळ असणार आहे तेवढा. जर 5 वर्षांसाठी पूर्ण विधानसभा असेल तर 5 वर्षांपर्यंत त्यांचा कार्यकाळ असणार आहे. जर 3 वर्षांनी विधानसभा विसर्जित झाली तर 3 वर्षांनी त्यांचे सुद्धा कार्यकाळ संपणार आहे. मग जी नवीन विधानसभा निवडून येईल, ओके, नवीन विधानसभा जी स्थापित होईल त्यातून नवीन जे विधानसभा सभापती आहेत त्यांची नियुक्ती होईल. अच्छा, विधानसभा सभापतीच्या जागी एकच व्यक्ती 2 वेळा नियुक्त होऊ शकतो का?
तर हो, नक्कीच होऊ शकतो. जसं इतर सदस्य कितीही वेळा निवडणुका लढवू शकतात, त्याचप्रमाणे सभापती सुद्धा कितीही वेळा नियुक्त होऊ शकतात. बऱ्याच वेळेला ना महाराष्ट्राच्या सभापतींवर प्रश्न विचारले जातात आणि त्यामुळे तुम्हाला आधीचे सभापती, एक दोन विधानसभा पूर्वीचे सभापती किंवा पहिल्या विधानसभेचे सभापती कोण होते ते माहीत असणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला माहितीये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पहिले जे विधान सभेचे सभापती होते त्यांचं नाव होतं सयाजी सिलम. हे नाव लक्षात ठेवा, आयोगाने ऑलरेडी याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. फक्त 2 लाईनवर प्रश्न विचारलेला. पहिल्या प्रश्नात विचारलेला की महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या ही 288 आहे आणि दुसरं लिहिलेलं की सयाजी सिलम हे पहिल्या विधानसभेचे सभापती होते. म्हणजे दोनही विधान तिथे योग्य होती. अच्छा, असे कोण महाराष्ट्राचे सभापती आहेत का की जे 2 वेळा नियुक्त झालेले सभापती? तर हो, त्यांचं नाव आहे ते म्हणजे त्र्यंबक भराडे. काय तर त्र्यंबक भराडे हे नाव लक्षात ठेवू शकता. दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानसभेचे दुसऱ्या आणि तिसऱ्या विधानसभेचे ते सभापती होते. ओके, सो हे सगळे पॉइंट्स लक्षात ठेवा, बरेचसे महत्वाचे असतात. अच्छा, 2019च्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आता कोण आहेत आपल्या विधानसभेचे सभापती? ते म्हणजे नाना पटोले. बघा, रिसेंटचे तुम्हाला लक्षात ठेवायचे, मागे काही 1-2 टायमिंगचे लक्षात ठेवायचे आणि प्लस सुरुवातीचे. आणि सध्याची जी आपली विधानसभा आहे ती कितवी विधानसभा आहे? तर 14वी विधानसभा. बघा, ज्यावेळेला आपण मुख्यमंत्र्यांचा अभ्यास केलेला त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं की आपल्या निवडणुका खूप कमी झालेल्या आहेत, विधानसभा खूप कमी आहेत, पण विधानसभेचे म्हणजे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. कारण की मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कार्यकाळ बऱ्याच वेळेला पूर्ण केलेला नाहीये. जसं एका विधानसभेमध्ये ओके 3 मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. ठीक आहे, ओके. आता त्यानंतर त्याचबरोबर जर समजा तो व्यक्ती विधानसभेचा सदस्य राहिला नाही तर तो सभापती म्हणून सुद्धा त्याचं पद जाईल. ओके, सदस्य मधूनच त्या एकाची नियुक्ती करतात ना, मग जो सदस्य राहिला नाही तसाही तो त्याचं पद जाईल. आणि जर त्याने उपसभापतींना उद्देशून राजीनामा दिला. बरं, इथून सुद्धा एक प्रश्न विचारण्यात आलेला हा की सभापती आणि उपसभापती हे एकमेकांना उद्देशून राजीनामा देतात. म्हणजे हे छोटे छोटे पॉइंट्स जे आहेत ते तुम्हाला किती चांगल्या प्रकारे लक्षात ठेवले पाहिजेत बघा. तसं जर आपण वाचायला गेलो तर एकदम सिंपल वाटतं की उपसभापती हे सभापतींना राजीनामा देतात, सभापती हे उपसभापतींना राजीनामा देतात. पण तिथेच ते एका लाईन मध्ये टाकण्यात आलं की उपसभापती आणि सभापती हे एकमेकांना उद्देशून राजीनामा देतात. तर तिथे कदाचित कन्फ्युजन क्रिएट होऊ शकतं. ओके, त्याचबरोबर विधानसभेच्या सदस्यांना ठराव पारित करून सुद्धा पदावरून दूर केलं जाऊ शकतं. आता हा ठराव पारित कोण करणार? तर ते म्हणजे विधानसभा सदस्य. हे लक्षात ठेवा, त्यावेळेचे जे विधानसभा सदस्य असतील त्यांनी जर त्यांना पदावरून दूर करण्याचा ठराव पारित केला तर त्यांना पदावरून दूर करण्यात येतं. पण हा ठराव सुद्धा आहे ना विधानसभेमध्ये मांडण्याआधी 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. किती दिवसांची नोटीस द्यावी लागते? तर 14 दिवसांची नोटीस द्यावी लागते. ओके, सो आय होप तुम्हाला विधानसभेच्या सभापतींबद्दल या गोष्टी तरी नीट समजल्या असतील. आता सभापतींची कार्य कोणकोणती असतात? जसं लोकसभेच्या सभापतींची कार्य असतात ना, तीच ह्यांची सुद्धा कार्य असतात. एक म्हणजे विधानसभेमध्ये त्यांना सुव्यवस्था राखावी लागते. भारताची राज्यघटना, त्याच्या प्रक्रियेचे नियम यांच्या तरतुदींचा अर्थ काय आहे ज्यावेळेला विधानसभेमध्ये कार्य होत असतं. तर समजा या राज्यघटनेमधल्या तरतुदींचा शेवटचा अर्थ काय आहे तो निर्णय असणारे विधानसभेच्या सभापतींचा. जर समजा गणपूर्ती नसेल, गणपूर्तीचा अभ्यास आपण या आधी सुद्धा केलेला आहे. जर समजा गणपूर्ती नसेल तर त्यावेळेला विधानसभेची सभा स्थगित करणं किंवा सभा पुढे ढकलणं, बैठका पुढे ढकलणं हा अधिकार त्यांना आहे. त्याचबरोबर निर्णायक मत देणं, निर्णायक मत याच्या आधी सुद्धा आपण याचा अभ्यास केलेला आहे. ते काय, ज्यावेळेला नॉर्मल वोटिंग होतं विधानसभेमध्ये एखाद्या विषयावर किंवा एखाद्या विधेयकावर तर त्यावेळेला ते मतदान करत नाही. पण जर समजा समसमान मतं झाली एखाद्या विधेयकावर तर निर्णायक फायनल वोट जे असतं ते त्यांचं असतं. ओके, पण जनरली ते वोटिंग करत नाही. त्याचबरोबर एखादं विधेयक अर्थविधेयक आहे की नाही ते ठरवतात. लोकसभेच्या बाबतीत लोकसभेचे सभापती ठरवतात. इनफॅक्ट संसदेच्या बाबतीत लोकसभेचे सभापती ठरवतात आणि इथे राज्य विधिमंडळाच्या बाबतीत विधानसभेचे सभापती ठरवतात. म्हणजेच जे कनिष्ठ सभागृहाचे अध्यक्ष आहेत ते ठरवतात. त्याचबरोबर पक्षांतराच्या कारणासाठी सदस्य अपात्र ठरतो की नाही याचा सुद्धा निर्णय त्यांचा शेवटचा असणार आहे. ठीक आहे, म्हणजे सभापतींना ऑलमोस्ट ते सगळे अधिकार आहेत जे लोकसभेच्या सभापतींना होते. ओके, सो आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता नीट समजल्या असतील.
आता आपण बघूया विधानसभेचा उपसभापती. ओके, तर विधानसभेच्या उपसभापतीची सुद्धा नियुक्ती कोण करतं, तर जे सगळे सदस्य असतात, ज्यावेळेला सभापतींची नियुक्ती होते त्याच्यानंतर लगेचच उपसभापतींची नियुक्ती सुद्धा आपल्यामधून एकाची ते करतात. ठीक आहे. उपसभापतींचं महत्वाचं काय काम असतं की ज्या वेळेला सभापती उपस्थित नसतील तर त्यावेळेला उपसभापती हे सभापती म्हणून काम करतात. पण समजा सभापती आता ऑलमोस्ट एव्हरी टाइम उपस्थित असतात, मग ज्यावेळेला सभापती उपस्थित असतात तर त्यांच्याकडे त्यावेळेला उपसभापती म्हणून काही काम असतं का? नाही, ते नॉर्मल विधानसभेचे सदस्य म्हणूनच काम करत असतात. ओके, सो आय होप तुम्हाला इथे समजलं. अच्छा, ते कधी कधी सदस्य किंवा ते पद, त्यांचं पद कधी रिक्त होऊ शकतो उपसभापतींचं. एक म्हणजे विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांचा जो कार्यकाळ आहे तो संपला, म्हणजेच जर ते सदस्य राहिले नाहीत विधानसभेचे किंवा त्यांना पदावरून दूर केलं गेलं कोणत्या कारणांवरून किंवा त्यांनी सभापतींना राजीनामा दिला. ओके, सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. विधानसभेच्या उपसभापतींच्या ज्यावेळेला सभापती नसतील त्यावेळेला उपसभापती हे काम करतात. आता जसं विधानसभेमध्ये सभापती आणि उपसभापती असतात त्याचप्रमाणे विधान परिषदेमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असतात. तर त्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना एवढं काही महत्व नाहीये, एका सदस्यांची ते अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात. बघा, राज्यसभेच्या बाबतीत काय, जे उपराष्ट्रपती असतात ते अध्यक्ष असतात ना, पण इथे तसं नाहीये. आपल्याकडे उपराज्यपाल हे पद नाहीये, फक्त राज्यपाल हे पदच आहे. ठीक आहे. मग एका सदस्याची ते आपल्यामधून एक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात. ठीक आहे. पदावरून दूर करण्याच्या अटी सेम त्यांच्या सारख्याच आहेत. जसं पदावरून दूर करताना एकतर ते कोणाला राजीनामा देऊ शकतात, उपाध्यक्षांना राजीनामा देऊ शकतात. ओके, त्याचप्रमाणे त्यांचे कार्य सुद्धा सभापतींसारखीच असतात. फक्त बदल कुठे, ऑलरेडी सभापतींनी ठरवलेलं आहे की ते विधेयक अर्थविधेयक आहे की नाही. मग अजून दुसरा व्यक्ती सुद्धा ठरवेल का की एखादं विधेयक अर्थविधेयक आहे की नाही. नाही, तो अधिकार फक्त सभापतींना आहे, यांना नाहीये. ठीक आहे. त्याचप्रमाणे विधान परिषद उपाध्यक्ष सुद्धा असतात. तर अध्यक्ष नसतील तर त्यांच्या जागी विधान परिषद उपाध्यक्ष हे काम करतात. अच्छा, त्यांना जर पदावरून दूर करायचा ठराव मांडायचा असेल तर तो सुद्धा 14 दिवस आधी मांडावा लागतो का? हो, सेम सभापतींसाठीची तरतूद आहे तीच अध्यक्षांसाठी सुद्धा तरतूद आहे. ओके, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी आता मी तुम्हाला सांगितल्या ना, त्या बऱ्याचशा महत्वाच्या आहेत. अनेक वेळेला ना परीक्षेला त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. मग आता आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण बघितलं ना की सभागृहाचा कार्यकाळ, त्याच्यानंतर सभापती, उपसभापती यांच्यासाठीच्या तरतुदी त्या कोणत्या कलमांमध्ये दिलेल्या आहेत त्या सुद्धा थोड्याशा लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेला प्रश्न त्याच्यावर विचारले जातात. जसं आपण बघितलेलं की राज्याच्या विधिमंडळाची जी तरतूद आहे ती आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 6 मध्ये दिलेली आहे, सॉरी भाग 6 मध्ये दिलेली आहे. आणि त्याच्यामध्येच कलम 168 पासून विधिमंडळाच्या ज्या तरतुदी आहेत त्या सुरू होतात. जसं सर्वात पहिल्यांदा 168 मध्ये दिलेले की राज्यात विधिमंडळ असेल, जर एकगृही असेल तर फक्त विधानसभा आणि राज्यपाल असणार आहेत, आणि द्विगृही असेल तर विधानसभा, विधान परिषद आणि राज्यपाल असणार आहेत. मग आता विधान परिषदेचा कार्यकाळ कशात दिलेला आहे तर ते म्हणजेच 172 मध्ये. कशात तर 172 मध्ये. दोघांचा का तर हो, राज्य विधिमंडळाचाच पूर्ण कार्यकाळ याच्यामध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर 173 मध्ये राज्य विधिमंडळाच्या सदस्याची जी पात्रता आहे त्याचे निकष देण्यात आलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर अजून 178 इथे महत्वाचे आणि 179 महत्वाचे. 178 मध्ये विधानसभेचे सभापती आणि उपसभापती असतील आणि त्यांच्या संबंधीच्या ज्या तरतुदी आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर 179 मध्ये देण्यात आलेले की सभापती आणि उपसभापती यांची पदं कधी रिक्त होतील, ते कोणाला राजीनामा देऊ शकतात किंवा त्यांना पदावरून दूर करायचं आहे तर कोणती प्रोसिजर असेल हे सगळं देण्यात आलेले 179 मध्ये. म्हणजेच विधानसभेचे सभापती आणि उपसभापती यांच्या संबंधीच्या तरतुदी कोणत्या दोन कलमांमध्ये आहेत, कलम 178 मध्ये आणि कलम 179 मध्ये. ओके, त्याचप्रमाणे मग अध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठीच्या वेगळ्या तरतुदी आहेत का तर हो आहेत. कलम 182 मध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण तर जे विधान परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत त्यांच्या संबंधीची तरतूद, त्यांची नेमणूक कशी केली जाते, आणि त्याच्यानंतर कलम 83 मध्ये त्यांचं पद कसं रिक्त होऊ शकतं, त्यांना पदावरून कसं दूर केलं जाऊ शकतं आणि ते कोणाला राजीनामा देऊ शकतात. ठीक आहे. सो या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. आज आपण जे जे काही लेक्चर मध्ये बघितलं ते सगळं महत्वाचं होतं. तसं आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला काही प्रश्न विचारत नाहीये. एक प्रश्न ऑलरेडी विचारलाय, त्या प्रश्नाचं उत्तर मला द्या. आता लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि थँक्यू.
तुम्हाला परीक्षेची परिपूर्ण तयारी करायची असेल तर विजन स्टडीचं ऍप हे नक्कीच तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करा. विजन स्टडीच्या ऍपवर भरपूर असं स्टडी मटेरियल पूर्णपणे फ्री अवेलेबल आहे. जसं डेली बेसिसवर करंट अफेअर्स अपलोड होत असतात, त्याचबरोबर जीएसटी चे सब्जेक्ट आहेत, सगळे सब्जेक्ट त्याच्या इन डिटेल्स नोट्स अवेलेबल आहेत जे तुम्ही नेहमी अभ्यासाबरोबर वाचू शकता. त्याचबरोबर डेली क्विज अपलोड केल्या जातात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बुधवारी आणि शनिवारी सामान्य अध्ययन चाचणी कंडक्ट केली जाते, तर त्या सुद्धा अटेंड करून तुमची तयारी चेक करू शकता.